पत्रकारांना प्रतापराव म्हणतात, एक बायको जर चावताळी तर वाघिणीसारखी उभी राहते. असंच आम्ही सायलीच्या पाठीशी नेहमी उभे आहोत. हे ऐकतात सगळेजण एका हातामध्ये हात देतात. पाठीमागून प्रिया येते आणि तिचा तोरा असा असतो, बघा मी पण तुमच्यामध्ये कशी सामील आहे. हे दृश्य बघून मोर्चा घेऊन आलेले लोक आणि पत्रकार खाली मान घालून निघून जातात. कल्पना काकू एकसारखं रडत असतात आणि सुमन काकू म्हणतात, आता जर सायली नसती तर काय झालं असतं. त्यावर कल्पना काकू म्हणतात, संकटाच्या वेळी ही माणसं राक्षसासारखी का वागतात, तर माझ्या अर्जुनला ओळखत सुद्धा नाहीत. सारखा अर्जुनला का दोष देत आहेत हे मी नाही सहन करू शकत आहे. असं म्हणून कल्पना काकू खूप रडतात. सगळेजण कल्पना काकूची समजूत काढून त्यांना घरामध्ये घेऊन जातात. सगळे मध्ये जातात, फक्त प्रिया बाहेर राहते आणि प्रिया मनाशीच म्हणते, ह्या सायलीला मध्ये यायची काय गरज होती. चांगली मजा येत होती. या सायलीला काय गरज होती नको तिथं हिरोगिरी करायची. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये चैतन्य अर्जुनला म्हणतो, हा पाटकर बदला घेण्यासाठी प्रयत्न करतोय, ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, ह्याच्या हाती जर चुकीचे पुरावे लागले तर माझी सनदही जाऊ शकते. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, पाटकर असं काही करणार नाहीत आणि ते तुम्हाला छळूही शकणार नाहीत. याचा पूर्ण बंदोबस्त मी करतो. तिथल्याच एका कॉन्स्टेबलला म्हणतात की अर्जुन सुभेदारांना काही एक त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि पाटणकर जर काही बनू लागले तर मला लागलीच फोन करा. त्यावर ते कॉन्स्टेबल म्हणतात, हो सर. चैतन्य आणि सावंत तिथून निघून जातात. अर्जुन मनाशीच म्हणतो, काही झालं तरी मला माझी बाजू स्ट्रॉंग करायलाच हवी. सनद जाण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सायली सगळ्यांना म्हणते, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडी थोडी कॉफी घ्या आणि त्यानंतर थोडं खायचंय पण. प्रताप काका म्हणतात, आमच्या घशाखाली तर घास सुद्धा उतरणार नाही. त्यावर सायली म्हणते, असं करून कसं चालेल बाबा. कल्पना काकू तर काय विचार करून करून अस्वस्थ झालेल्या आहेत. त्या म्हणतात, अर्जुनने तिथे काही खाल्ले असेल का. त्यावर सायली म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली सगळ्यांची समजूत काढत म्हणते, तुम्ही कोणीच काळजी करू नका. त्यांची ती केस स्वतःच लढणार आहेत आणि ते परत घरामध्ये येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही कोणीच खचून जाऊ नका. तुम्ही जर खचले तर आमचं कसं व्हायचं. आम्हाला आता सध्या तुमची खूप गरज आहे. आणि त्यावर कल्पना काकू म्हणतात, आम्ही तर आहोतच ग. आणि सुमन काकू म्हणते, जेव्हा आम्ही दुबळे पडतो तेव्हा तू आमच्या पाठीशी उभी राहतेस. तेवढ्यामध्ये सायलीचा फोन वाजतो आणि प्रियाचं लक्ष तिच्याकडेच जातं. प्रियाचा जीव आता मात्र खालीवरी होतो. तो फोन आदिराजचा असतो आणि आदिराज म्हणतो, सायली वहिनी हे सगळं काय होऊन बसले ग. आणि त्यावर सायली म्हणते, भाऊजी मी तुम्हाला आता कॉल करणारच होते. प्रताप काका कल्पना काकूला म्हणतात, माझं रविराजशी बोलणं झालंय. तो म्हणाला की अर्जुन लवकरच बाहेर येईल. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, तोपर्यंत आपण सगळे शांत बसूया. अस्मिता म्हणते, आपण हे एखादं घाणेरडं स्वप्न आहे असं समजूया. हे स्वप्न जे पटकन तुटून जाणार आहे. त्यावर प्रिया प्रतिमाला म्हणते, आई तू बोलत का नाहीयेस. अगं नको काळजी करू, सगळं ठीक होणार आहे. मी तुझा चहा गरम करून आणू का. आणि प्रतिमा आत्या म्हणते, नाही नको. आणि इकडे आदिराज सायलीला म्हणतो, मला माहिती आहे अर्जुन निर्दोष आहे आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी. त्यावर सायली म्हणते, फसवलंच आहे. माझे काही अंदाज आहेत पण ते मी तुम्हाला नंतर सांगते. सायली आदिराजला विचारते, तुमचं प्रियाशी फोनवर काही बोलणं झाले. आणि त्यावर आदिराज म्हणतो, नाही आमचं बोलणं नाही झालंय, आम्ही भेटलो होतो काल रात्री. त्यावर सायलीला खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती म्हणते, भेटलो होतं एवढ्या रात्री. आदिराज सायलीला सांगतो, काल रात्री उशिरा भेटलो आम्ही. आणि त्यावर सायली म्हणते, उशिरा म्हणजे. आणि झालेला सगळा प्रकार आदिराज सायलीला सांगतो. आणि सायली बोलत बोलतच स्वतःशीच मनाशीच म्हणते, प्रिया जर आदिराज भाऊजीला भेटली होती तर तिनं मग शांता मावशीचा खून केला असेल की नाही. आणि इकडे प्रिया आदर्श सून असल्याचे नाटकं करत कल्पना काकूला म्हणते, आई अगं तू कॉफी का नाही घेते, मी तुझ्यासाठी काही करू का. त्यावर कल्पना काकू म्हणतात, नाही ग नकोय मला काही. आणि चोराच्या मनात चांदणं म्हणल्याप्रमाणे प्रिया स्वतःशीच म्हणते, एवढा वेळ झाले सायली कोणाशी फोनवर बोलतीये. शांताच्या खुनाबद्दल काही असेल का, मला ऐकायला पाहिजे. असं म्हणत प्रिया तिथला चहाचा कप उचलते आणि सायलीला चहा घेऊन जाते असं म्हणते. तोच अस्मिता तिला अडवते आणि म्हणते, तो चहा मला दे, तू किचनमध्ये जा, मी सायलीला चहा घेऊन जाते. आणि अशा प्रकारे प्रियाच्या प्लॅनिंगवर पाणी पडतं. सायली आदिराजला विचारते, उशिरा म्हणजे नेमकं किती वाजले होते. त्यावर आदिराज म्हणतो, निदान 12 तरी वाजले होते. आणि सायली म्हणते, इतक्या उशिरा. पण ती तर अश्विनसोबत 8 वाजताच घराच्या बाहेर पडली होती. आणि परत सायली त्याला म्हणते, तिच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काय असं वेगळं जाणवलं का. आदिराज थोडा विचार करतो आणि सायलीला सांगतो, हो तिच्या हातावर मला रक्त दिसलं आणि ते रक्त फ्रेश होतं. तिला विचारलं तर ती म्हणते की किचनमध्ये भाजी कापत असताना माझा हात कापला. आदिराज पुढे म्हणतो, तिच्या बोलण्यातून मला हे स्पष्ट खोटं आहे असं जाणवत होतं. आणि सायली मनातल्या मनातच म्हणते, याचा अर्थ
शांता मावशीचा खून करून ती आदिराज भाऊजीला भेटायला गेली होती. सायली पुढे आदिराजला म्हणते, तुम्ही प्रियावर बारीक लक्ष द्या आणि केसबद्दल कोणाशी काही बोलत असेल ना तर मला लगेच कळवा. आणि तुम्ही तिला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहात याचे पुरावेही गोळा करत आहात ना? त्यावर आदिराज म्हणतो, हो वहिनी. आदिराज पुढे म्हणतो, जे काम तुम्ही माझ्यावर सोपवलंय ना ते काम मी चोखपणे पूर्ण करतो. तुम्ही तिकडे केसकडे लक्ष द्या आणि अर्जुनला पण हा निरोप सांगा. सायली म्हणते, तुमचे खूप आभार भाऊजी. असं म्हणून ते फोन ठेवतात आणि अस्मिता सायलीसाठी चहा घेऊन येते. अस्मिता सायलीला म्हणते, सायली चहा घे. त्यावर सायली म्हणते, नको अस्मिता ताई, इच्छाच होत नाहीये माझी चहा प्यायची. त्यावर अस्मिता म्हणते, असं नको करू सायली. अस्मिता पुढे म्हणते, तू आमची आणि अर्जुनची ताकद आहेस. त्या मोर्चा पुढे ज्या पद्धतीने तू सगळी परिस्थिती सांभाळून घेतलीस, खरंच आम्हाला धीर आला ग. आणि हाच तुझा खंबीरपणा आम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे. अस्मिता सायलीच्या हातामध्ये चहाचा मग देते. सायली तो चहा पिणार. तोच तिच्या मनामध्ये विचार येतो, यांना तर माझ्या हातची कॉफी खूप आवडते. त्यांना तिथं काय खायला प्यायला भेटत असेल. आणि इकडे जेलमध्ये अर्जुन सगळ्या गुन्ह्याचा आराखडा खाली फरशीवर मांडतो आणि म्हणतो, मी आणि सायली आईस्क्रीम खायला गेलो तेव्हा जयेशसोबत फोनवर बोलणं झालं. तेव्हा प्रिया कुठं होती आणि मग शांता कुठं होती? आईस्क्रीम खाताना जेव्हा मी जयेशला फोन केला होता तेव्हा तो खोकलत होता. तो म्हणाला की शांता आणि ते दोघंजण घरी होते. मग शांताचा खून कधी झाला? हे प्रश्न स्वतःच अर्जुन स्वतःशी बोलत असतो. अर्जुन तिथून उठतो आणि म्हणतो, नेमकं काय झालं असेल काही कळत नाही. अर्जुन परेशान होऊन फेऱ्या घालत असतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य दोघंजण शांता मावशीच्या चाळीमध्ये येऊन लोकांना चौकशी करत असतात, म्हणजेच विचारपूस करत असतात. तेवढ्यामध्ये चैतन्याला जुन्या क्लायंटचे फोन येतात, जे की अर्जुन जेलमध्ये आहे म्हणून ते लोक केस काढून घेतात. चैतन्य सगळ्यांना सांगून परेशान होतो की असं करू नका, अर्जुन निर्दोष आहे. आणि तिसरा फोन त्याला दिलासाचा येतो. तो म्हणतो, तुम्ही आमचे जुने क्लायंट आहात म्हणून समजून घेतलं. अर्जुन सर निर्दोष आहेत. ते आज ना उद्या जेलमधून बाहेर येणारच आहेत. चौकशी दरम्यान त्यांना कोणतीही माहिती त्यांच्या हाती लागत नाही. आणि इकडे सायली सगळ्या फायलीची उलथापालथ करत असते. काय शोधत असते काय माहिती. आणि परत ती एकदा जयेशला फोन लावते आणि त्याला म्हणते, कालचा जे प्रकार काही झाला तो मला परत एकदा सांगा. आणि इकडे प्रियाचा भाऊ म्हणजेच सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता हे काय झाले? अर्जुनला जेल झाली, मला चैनच पडत नाहीये. त्यावर अस्मिता म्हणते, बाळ झोपले, जरा हळू बोलशील का? सचिन पुढे म्हणतो, अर्जुन खून करणं कसं शक्य आहे अस्मी? त्यावर अस्मिता परत म्हणते, जरा हळू बोल, बाळ झोपले. आणि त्यावर सचिन म्हणतो, हो. आणि अस्मिताला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्याशी खोटं नाटं म्हणतो. तुला जर काही शेअर करायचं असेल, मनातलं बोलायचं असेल तर मी आहे. अस्मिता त्याला म्हणते, तू आता घरी कसा आलास? ऑफिसला नाही गेलास? त्यावर जरा सचिन नजर इकडे तिकडे फिरवतो आणि विचार करत म्हणतो. त्यावर सचिन म्हणतो, हो गेलो होतो, पण ही न्यूज बघून मी इतका अपसेट झालो ना, थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊन मी घरी आलो. त्यावर अस्मिता म्हणते, तू ऑफिस सोडून घरी येण्यासारखं एवढं मोठं टेन्शन काही झालेलं नाहीये. आणि अर्जुन खंबीर आहे, तो स्वतःची केस स्वतःच सॉल्व्ह करेल. त्यावर सचिन म्हणतो, हो मला पूर्ण विश्वास आहे, अर्जुन आरामशीर बाहेर पडेल. अस्मिता बाळाला झोपवण्यासाठी पाळण्याकडे जाते आणि तेवढ्या संधीचा फायदा घेऊन सचिन साक्षीला मेसेज टाकतो की जोपर्यंत अर्जुन जेलमध्ये आहे तोपर्यंत आपल्यावर फारसं कोणाचं लक्ष नसेल. संधीचा फायदा घेऊन आपण अण्णाला पटकन बाहेर काढलं पाहिजे. आणि इकडे जेलमध्ये अर्जुनला पाटण करणे बसवलेलं असतं आणि तो म्हणतो, बोला अर्जुन सुभेदार, आता पटापटा बोलायचं. पाटकर अर्जुनला म्हणतो, ज्या रात्री शांताचा खून झाला त्या रात्री तू कुठं होतास? त्यावर अर्जुन म्हणतो, बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो. आणि अर्जुन त्याला हे पण सांगतो की त्याने कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम खाल्ली. त्यावर पाटणकर जरा रागात येतो आणि म्हणतो, हे बघ अर्जुन सुभेदार, आम्ही तुझी कॉल लिस्ट पाहिली आहे आणि आमच्या असं लक्षात आलंय की तुझा एक माणूस शांतासोबत होता. तो माणूस तिच्यासोबत होता, तुला त्याची खबर देत होता. म्हणजे हा प्लॅन तुम्ही सगळ्यांनी मिळून केलाय आणि शांताचा खून केला. कारण शांता कधी एकटी आहे हे तुला तुझ्या माणसाकडून कळणार होतं आणि त्या संधीचा फायदा घेऊन तुला तिला मारायचं होतं. हे ऐकून अर्जुन हसतो आणि पाटकर म्हणतो, हसायला काय झालं? आणि त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही गोष्टी विसरताय. मी तुम्हाला परत सांगितलंय की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. मला जर कोण्या बाईचा खून करायचा असेल तर मी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट का ठेवेल आणि तिच्याबरोबर मी माझ्याच माणसाला का पाठवणार? लॉजिक आहे नाही का? पाटकर म्हणतो, मग तुझा आणि त्या बाईचा संबंध काय आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, याचं उत्तर मी देईल, पण आता नाही, कोर्टात. पाटकर परत अर्जुनला विचारतो, ज्या बाईसोबत तो माणूस होता त्या माणसाला तू कुठे लपवलंस? अर्जुन म्हणतो, परत विसरताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, त्याचं नाव जयेश, त्याचा फोन नंबर, त्याचा ॲड्रेस सगळं मीच तुम्हाला दिलं होतं ना, पण तुम्हाला त्याच्याकडून कोणतीही इन्फॉर्मेशन मिळाली नाही म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी त्याला लपवले. पाटकर म्हणतो, हो
त्यानं सांगितलं की त्यावेळेस तो बेशुद्ध होता आणि त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला होता. पाटकर परत अर्जुनवर आरोप करतो आणि म्हणतो, तो हल्ला तू केला होतास ना त्याच्यावर. अर्जुन परत त्याला म्हणतो, तुम्ही परत विसरताय, मी क्रिमिनल लॉयर आहे, जादूगर नाही. एकाच वेळी मी दोन्हीकडे कसा असेल? एकाच वेळी मी आईस्क्रीम खातोय, एकाच वेळी मी खून करतोय. पाटकर म्हणतो, जोपर्यंत तो तुझ्या वाटेतून बाजूला होत नाही तोपर्यंत तू शांताला मारू शकत नाहीस, बरोबर ना? अर्जुन म्हणतो, छान, इमॅजिनेशन छान. अर्जुन म्हणतो, पॉसिबिलिटी खूप आहेत, पण पोलीस चौकीमध्ये पॉसिबिलिटी चालत नाही. ठोस पुरावा आहे. आणि इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सायली किचनमध्ये काम करत असते आणि तिथे प्रिया येते. प्रिया तिला म्हणते, सायली, तू किती खंबीर ग, खरंच मला तुझं खूप कौतुक करावंसं वाटतंय. प्रिया पुढे म्हणते, आपला नवरा जेलमध्ये गेलाय, ही गोष्ट सहन करण्याच्या पलीकडे आहे, अशक्य आहे, पण तू हातपाय नाही गाळलेस. आणि त्यावर सायली म्हणते, हातपाय गाळण्याचं काही कारणच नाहीये, कारण हे थोड्या दिवसातच सुटणार आहेत. सायली पुढे म्हणते, मुळात मला माहितीये यांनी हा खून केलेलाच नाहीये, आणि हा खून कोणी केलेला असेल ना हे सुद्धा मला माहिती. सायलीच्या तेवढ्या बोलण्याने प्रियाला सगळा कालचा इतिहास आठवतो. सायली प्रियाला विचारते, बरं मला सांग, काल रात्री तू कुठे होतीस? प्रिया म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. सायली विचारते, कुठली मैत्रीण? आणि प्रिया म्हणते, ती जिने मला जॉब लावला ती. आणि सायली म्हणते, अच्छा. सायली पुढे विचारते, संजना की खुशी? प्रिया म्हणते, तू नाही ओळखत तिला. आणि सायली म्हणते, बरं, नंबर दे तिचा मला. प्रिया विचारते, तुला काय बोलायचंय तिच्याशी? सायली म्हणते, काम आहे माझं तिच्याकडे, दे तू नंबर दे, आणि तुझा वेळ मी कशाला घालू? सायली नंबर घेण्यासाठी हातात मोबाईल घेऊन रेडी असते. आणि प्रिया म्हणते, ती गावी गेलीये आणि तिथे रेंज नसते, ती आली ना की देईल नंबर. अश्विनचा बहाणा करून प्रिया तिथून कट मारते. आणि सायली स्वतःशीच म्हणते, या उलट तपासणीतून एक गोष्ट मात्र मी ठामपणे सांगू शकते की शांता मावशीचा खून हा प्रियानेच केलेला असू शकतो. आणि मैत्रिणी, आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. उद्याच्या एपिसोडमध्ये असं दाखवलंय, अर्जुन चैतन्याला म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर मुद्दाम माझ्या पाठीमागे होता. अर्जुन सायलीला सांगतो, आपण जिथे आईस्क्रीम खायला गेलो होतो तिथे आणि शांता मावशी जिथे राहते तिथे जाऊन बघा, काही इन्फॉर्मेशन मिळते का? आणि इकडे आदिराज गुडघ्यावर बसून प्रियाला म्हणतो, प्रिया, तू माझ्याशी लग्न करशील का? अर्जुन म्हणतो, तन्वीने हा खून केला नाही तर मग खून केला कोणी? आणि त्यावर सायली सगळा झालेला प्रकार अर्जुनला सांगते. आणि अर्जुन म्हणतो, म्हणजे हा खून प्रियानेच केलाय, आणि तेही तिच्याच हाताने.